होळीमध्ये राज्यभरामध्ये सरकारकडून स्वस्त धान्य दुकानांमध्ये लाभार्थ्यांना तांदूळ, गहू यासह साडी आणि पिशवीचं वाटप करण्यात आलं होतं। या साडी आणि पिशवी वाटपाच्या विरुद्ध कष्टकरी संघटना ही आक्रमक झाली। कष्टकरी संघटनेच्या महिलांनी साडी व पिशव्या तहसील कार्यालयामध्ये जमा केलेत। या संदर्भात महिलांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्व ग्रामीण भागांमध्ये आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप केलेलं आहे आणि या साड्यांचं वाटप हे स्वस्त धान्य दुकानातून झालेलं आहे। मात्र याच साड्या या महिलांनी पुन्हा तहसील ऑफिसमध्ये जमा केलेल्या आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये जो ग्रामीण भाग आहे जव्हार, मोखाडा, त्याचप्रमाणे डहाणू या भागांमध्ये ज्या साड्या आहेत या तहसील ऑफिसमध्ये देण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत काही साड्या देणाऱ्या महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ताई, मला सांगा की आपण या साड्या पुन्हा जमा केलेल्या आहेत, डहाणूच्या तहसील ऑफिसमध्ये आपण जमा केलेल्या आहेत। काय म्हणाल, नेमकं काय कारण आहे याचं? या साड्या आमचे भीक आम्हाला नको याच्यामुळे आम्ही जमा केल्या ना, तहसीलदारला आम्ही जमा करून टाकले। बायांना असं सांगितलं आहे एका रॅशन दुकानवाल्याने काय आम्ही रॅशन नाही देणार आहे असं। पण जर तिने रॅशन नाही, कसं काय नाही देईल, ती रॅशन देण्याचा हक्क आहे आणि आम्हाला रॅशन द्यायलाच लागेल। पण जर समजा दम दिला आणि नाही दिलं तर आमची भूमिका अशी असेल कष्टकरी संघटनेची, आम्ही सर्व बाया जिथे जिथे आमच्या बाया आहेत, जिथे जिथे पिशव्या दिलेल्या आहेत, त्या सर्व बाया आम्ही तहसीलदार ऑफिसला जाऊन बसणार आणि आम्ही विचारणार प्रश्न। काय आम्ही साड्या देण्याचा आमचा कारण आम्ही लेखी पण तुम्हाला दिली होती, ही योजना आम्हाला नाही पाहिजे। सरकारला विकास करायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने विकास करण्याची खूप गरज आहे। विकास करा, आमचा विकास करा, या साड्या आम्हाला नको, या पद्धतीचा विकास आम्हाला नको, आम्हाला रोजगार द्या, अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केलेली आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।